आंदोलन करतोय लोकशाहीच्या मार्गाने काय म्हणलं मी कोण म्हणलं पण जरा कोशिशदार आहे कोण म्हणलं अरे कोण म्हणलं कसं म्हणलं म्हणलं होतं मी मी म्हणलोच नाही मी म्हणलं नाही आम्हाला व्यापार करता येतोय तू आतमध्ये बसायला वाचून जायचं मला तुम्ही आम्हाला खोटी मारायला चेअर मारायला खुर्ची मारायला तुम्ही ठीक आहे मारायला माझी ड्युटी करतोय ते म्हणते आंदोलकाला मारलं पाहिजे इथं शेतकरी मरतोय महाराष्ट्रात 10 मे पासून पाऊस चालू आहे. शेतकरी कसा तरी अब्दात शब्दात पीक आणतोय. ते पीक ह्या सप्टेंबर महिन्यातल्या 20 तारखेपासून मुसळधार अतिवृष्टी झाली. माझ्या शेतकरी नदीकाठचा शेतकरी त्याची जमीन वाहून गेली, चाटून गेली, त्याच्या घरात पाणी घुसलंय, गुडघेत का गाळ आहे, लेकरांचं साहित्य वाहून गेलंय. परिस्थिती बेकार आहे. आणि अशा बेकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन दौरा केला पण अद्याप माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर मदत केलेली नव्हती. आणि वाटलं होतं ते जर नाही केलं पण कलेक्टर म्हणून त्यांनी काहीतरी त्यांची जिम्मेदारी सांभाळायला पाहिजे होती. परंतु ह्या कलेक्टर साहेबाला गारा डोंगराची हवा हे नृत्य करायला वेळ आहे. पण माझा 6 दिवस झाले बेपत्ता झालेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. अनेक कुटुंबातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्या कुटुंबातल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही ह्या कलेक्टर साहेबाकडं. आणि नृत्य करायला वेळ आहे ह्यांच्याकडं. ॲडिशनल मॅडम आणि कलेक्टर साहेब यांनी जाऊन ते नृत्य केले. हे चुकीचे नृत्य आहे. आणि हे दुसरी गोष्ट, हे देवस्थानचा कार्यक्रम नव्हता, हे समितीचा कार्यक्रम होता. 8 कोटी रुपये ह्या कार्यक्रमाचा खर्च आहे. साहेब हे 8 कोटी रुपये जर तुम्ही मध्यस्थी केली असते ना तर माझ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना त्यांना कुठेतरी 2 घास खायला भेटलं असतं. पण तुम्ही ते केलेलं नाही. तुम्ही नृत्य केले आणि तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही. तुम्ही बेजबाबदार कलेक्टर आहेत. माझी शासनाकडे मागणी आहे यांच्यावर 1 तारखेपर्यंत 1 ऑक्टोबरपर्यंत त्यांची निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. जर 1 ऑक्टोबरला जर निलंबनाची कारवाई नाही झाली तर 2 ऑक्टोबरला ह्याच कलेक्टर ऑफिसहून आम्ही उड्या मारून जीव देणार. आणि स्वर्गीय महात्मा गांधीला जा विचारणार तुम्ही इंग्रज का घालवले देशातले. इंग्रज असते तर माझ्या शेतकऱ्याला मदत मिळाली असती. पण हे बेजबाबदार हे मंत्रिमंडळ असेल किंवा हे बेजबाबदार अधिकारी असतील हे ह्या पात्रतेचं नाही. तर महात्मा गांधीला मी विचारल साहेब ह्यांच्यावर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना फोन करून सांगा अशा कलेक्टरवर ह्यांना राहायचा अधिकार नाही. म्हणून आम्ही सर्वजण ह्याच्यातनं आत्महत्या करणार आणि ह्याला जबाबदार हे सरकार राहणार.